स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। ज्योतिबा डोंगरावर काल झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज डोंगरावरील सर्व व्यवहार कडकडीत बंद पाळून ठप्प करण्यात आले होते। परिधी येथील शासनकाठी नाचवण्यासाठी आलेल्या भाविकांमधील काही मद्यधुंद भाविकांनी मंदिरात गोंधळ घातल्याने पुजारी व भाविकांमध्ये मारामारी झाल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते। याबाबत कोडोली परिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून 15 भाविक व 15 पुजारी असे एकूण 30 जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे। याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल भारत यशवंत खोमने पाटील यांनी दिली आहे। फिर्यादीनुसार हकीकत अशी की दुपारी 12:30च्या सुमारास ज्योतिबा मंदिर काळभैरव मंदिराच्या समोर परितेतील विजय उर्फ मनोज पाटील, संतोष चंद्रकांत पाटील, अजित आकाराम पाटील, अनिकेत शिवाजी वारकर, सुहास पोपट डोंगळे, दिग्विजय गणपत पाटील, दशरथ महिपती पाटील, संदीप संभाजी भाटवडे, सोहम शरद मेटे, समर्थ बळवंत पाखर्णीकर, विशाल भोपाल चौगुले, संजय जगन्नाथ चौगुले, इतर 3 ते 4 सर्व परिते तालुका राधानगरी व गणेश गुरव, सुचित चिखलकर, दोघे राहणार वाडी रत्नागिरी व त्यांच्यासोबत 10 ते 15 पुजारी यांच्यात हाणामारी झाली। ज्योतिबा मंदिर परिसरात वरील आरोपी यांनी शासनकाठी नाचवत असताना परिते गावातील काही तरुणांनी काळभैरव मंदिरातील पुजारी यांना नारळाची वाटी गुलालात घालून फेकून मारल्याने त्यांच्यात व पुजारी यांच्यात शाब्दिक वाद होऊन हाणामारी सुरू झाली। परिते गावचे वरील ग्रामस्थ व पुजारी यांनी ज्योतिबा मंदिर परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला व गोंधळ घालून आपापसात मारामारी केली। काल रविवारी जो परिते गावच्या भाविकांनी शासनकाठी घेऊन आल्यानंतर जे काय कृत्य झालं ते अतिशय निंदनीय आहे। कारण प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे चैत्र यात्रेला कमीत कमी मानाच्या 108 शासनकाठ्या आहेत आणि तशा 500-600 शासनकाठ्या या ठिकाणी येतात। अख्खं गाव येतं, पण असा प्रकार कधीही भविष्यात झाला नाही। तो या ठिकाणी घडला गेला। परंतु हिंसा हा पुजाऱ्यांचा कधीच धर्म नाही। आम्ही येणाऱ्या लोकांची प्रामाणिक सेवा करणं आणि आम्ही त्यांना घरी आल्यानंतर पुरणपोळीचं नैवेद्य करून देणं ही आमची परंपरा आहे। परंतु त्यांच्या काही लोकांनी, आता जे पुजारी बोललेत की त्या काही लोकांनी त्या ठिकाणी मद्यपान केलं होतं, हे प्रत्येक मीटिंगमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी, देवस्थान व्यवस्थापचे सचिव हा मुद्दा नेहमीच उचलून धरत आहेत की मद्यपान केल्यानंतर आम्ही शासनकाठी सुद्धा तुमची जप्त करू म्हणून। परंतु काही गोष्टीचा निर्णय गांभीर्याने होत नसल्यामुळं हे आमचं गाव विनाकारण बदनाम झालं आणि हे गाव बदनाम झाल्यामुळं आम्ही हा सगळा ज्योतिबा परिसरातलं दुकान गेली किंवा गाव संपूर्ण बंद करून त्यांचा जाहीर निषेध करा।